पिंपळगाव सराई ग्रामपंचायतचा हुकुमशाही फरमान. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना दरडोई द्यावे लागणार 10 रुपये. पिंपळगाव सराई ग्रामपंचायतच्या वतीने सैलानी बाबा यात्रा कलंकित करण्याचा षडयंत्र. बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबा यात्रा ही सर्व धर्म समभाव ऐक्याचा प्रतीक असलेली देशभरात सुप्रसिद्ध आहे. सुफी संत अब्दुल रहमान उर्फ सैलानी बाबा यांच्यामुळे जिल्ह्याला आगळेवेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. संतांची भूमी असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील आस्था व श्रद्धेला पिंपळगाव सराई ग्रामपंचायतकडून कलंकित केल्या जात असून या सर्व प्रकारामुळे भाविकांच्या मनात नाराजगी वाढली आहे. सैलानी दर्गाह पिंपळगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणारी छोटीशी वस्ती, जिथे कोणत्याच मूलभूत सुविधा नसतानाही आज देशभरात सैलानी हे गाव सुप्रसिद्ध आहे. त्याला कारण सैलानी येथील सुफी संत अब्दुल रहमान उर्फ सैलानी बाबा यांची सर्वधर्मीय आस्था असलेली दर्गाह हे होय. नेहमीच पाणी, साफसफाई, पथदिवे आणि इतर मूलभूत सुविधांपासून दुर्लक्षित असलेली ही छोटीशी वस्ती होळी व संदलसारख्या द्विगुणित आनंदाच्या क्षणी गजबजून जाते. देशभरातून लाखो भाविक होळी पेटविण्यासाठी व बाबांच्या संदलसाठी येतात. त्यामुळे परिसरात व इतर राज्यातून येणाऱ्या व्यावसायिकांना पण त्याचा फायदा होतो. कोणत्याच मूलभूत सुविधा नसतानाही ग्रामपंचायत व्यापाऱ्यांकडून कर वसुली केल्या जाते, त्याबद्दल कोणाचेही दुमत नाही. परंतु पिंपळगाव सराई ग्रामपंचायत या पैशांच्या हव्यासा वाढल्याने आता हुकुमशाही करत दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना दरडोई प्रत्येकी 10 रुपये सक्तीने द्यावे लागेल असा ठराव काढला व चौकात दर्शनाला जाणाऱ्या भाविकांकडून प्रत्येकी 10 रुपये वसुली करण्यात येत आहे. वसुली करणाऱ्या भाविकांसोबत हुज्जत घालत असून मोठा अनर्थ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भविष्यात पण अशीच लूट होत राहिली तर महाराष्ट्राच्या पाठीवर सर्व धर्मीय आस्थेची एकमेव यात्रा नष्ट होईल याच्यात तीळ मात्र शंका नाही. हम हैदराबाद से है। अच्छा, तो अभी आप हैदराबाद से आए तो आते आते सैलानी रास्ते पे आपको कोई रोका? हाँ रोके भैया, क्या बोले? तो पावती लेना बोले। कैसी पावती बताओ? बताओ। अच्छा, क्या बोले आपको? ये पावती लेना बोले, नहीं तो गाड़ी नहीं छोड़े अंदर। नहीं, कितने लोग थे आप गाड़ी में? हम 13 आदमी है। 13 आदमी। कितने पावती दी आपको? 130 रुपये दी। बताओ। तो अगर आप नहीं बोल रहे तो आपके साथ दादागिरी कर रहे क्या? हाँ, गाड़ी नहीं रोक दिए उन्होंने। इधर देखो। लेके जाना बोले। क्या बोले? ये लेके जाना बोले। अच्छा, तो अगर पावती नहीं लेने का बोल रहे तो गाड़ी रोक दिए बाजू में, अंदर नहीं जाना बोलते? हाँ। अच्छा ठीक है। तो पर कैंडिडेट आप टोटल कितने लोग थे गाड़ी में? हम ड्राइवर से मिला को 13 आदमी। 13 लोग। तो 13 लोगों को कितने पावते दिए? 13 है। 13 पावते दिए। हाँ। अच्छा ठीक है।